आजच्या संवाद मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार, माझे विधानसभेतील सहकारी मित्र रामभाऊ सातपुते, या शहराचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी, सुपरवायझर, बूथ प्रमुख आणि माझ्या पत्रकार मित्र, खरं जे मागच्या आठवड्यात आपण संमेलन घेतलं, बूथ संमेलन घेतलं, 5-6 दिवस झाला आणि आज संवाद मेळावा घेतला. कारण त्यावेळेस आपण मला वाटतंय उमेदवार घोषित झालेले नव्हते आणि आज आपण माननीय सातपुते साहेबांना बोलावलं. मी म्हणलं आपल्या कार्यकर्त्याबरोबर ओळख व्हावी आणि उमेदवाराची भूमिका काय आहे. तुम्ही यूट्यूबवर ऐकत असाल, वेगवेगळ्या ठिकाणी भाषणातून ऐकत असाल, पण थेट आपल्यातून संवाद व्हावा आणि माननीय रामभाऊ सातपुते यांची भूमिकासुद्धा कळेल. एक भारतीय जनता पक्षाचा सामान्य परिवारातला एक उमेदवार ज्यावेळेस पुढं जात असतो, कुठल्याही माणसाला, म्हणजे एखाद्या गरीब परिवारातला माणूस पुढं जात असताना अनेकांच्या मनामध्ये, अनेकांच्या पोटात दुखाची शक्यता असते आणि दुखू लागत असतं. कारण त्यांना वाटतं की आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो आणि कालचं कार्ट म्हणजे काही म्हणू शकतात ते, आणि हे पुढं चाललं आणि मग हे शल्य असते. मग ह्या शल्यपोटी माणूस वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार करतो. म्हणजे मला आनंद वाटला की जसं त्यांच्या आईवडिलांनी ऊसतोड काम केलेलं आहे सिद्धेश्वर कारखान्यात, मी सुद्धा एक मुकदम म्हणून सिद्धेश्वर कारखान्यात काम केलं. सारखं म्हणजे एका जातीचं असल्यासारखं वाटायला लागलं मला. आणि मला असं वाटतं की आपल्या कर्तृत्वानं, नशिबानं आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या पाठीशी जे आहे, रामभाऊ असतील, मी असेल किंवा अनेक कार्यकर्ते असतील, आमच्या पाठीशी असलेला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता खूप महत्त्वाचा आहे आणि या कार्यकर्त्यांच्या भरवशावर आम्ही पुढे जात असतो. आणि मग मला असं वाटतं की आज आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी ते आपल्याबरोबर आलेले आहेत. अनेकांनी सूचना मांडलेल्या आहेत. मला असं वाटतं की अनेक प्रश्न रोजच्या ह्याच्यासुद्धा आपले आहेत, म्हणजे मी त्याचा वाहपो करणार नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं आमच्या महादेवरावांना राग आला होता की MIDC का बंद केली म्हणून. त्यांच्या दोस्तांनी बंद केली आणि बरोबर ना महादेवराव? हां, करू ना, ते पण करू. मला असं वाटतं अशा अनेक विषय आहेत. मतदारसंघ म्हणून मी आपल्या कार्यकर्त्याला विनंती करतो की आता नरेंद्र काळेंनी सांगितली 2014च्या अगोदरची माहिती, इतिहास आणि काय परिस्थिती होती आपल्या तालुक्याची. आपला तालुका सांगितलं 2 नद्यांनी संपन्न आहे, सुपीक जमीन आहे, आमचं सगळं चांगलं आहे. पण माझं मत आहे की आपलं सगळं जरी चांगलं असलं तर आर्थिकदृष्ट्या आपण थोडंसं कमी आहोत. आपण या जिल्ह्याच्या दृष्टीने जर विचार केला तर आर्थिकदृष्ट्या कमी आहोत आणि ते पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला करायचं आहे. मला असं वाटतं की 14चं जर आम्ही पाहिलं आणि 14च्या अगोदरचं पाहिलं, काही येतात उमेदवार छान आहेत. मला तर खूप चांगलं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे कोण यायला लागलेलं आहे, नवीन येत आहेत, रोज डिजिटल दिसत आहेत, भावी आमदाराचे डिजिटल दिसत आहेत. छान वाटतं. म्हणजे किती लोकांची सेवा करायची तळमळ आहे लोकांच्या मनात. हां, आणि डिजिटल लागलं की आमदार झालं म्हणून समजायचं, असं एक अंदाज लागले पाहिजे. मला असं वाटतं की जागृत आहोत. माझे सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे या निमित्तानं, आपण अशा पक्षाचे कार्यकर्ते आहोत जो पक्ष जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा आहे. जगाच्या पाठीवर आपला पक्ष भारतीय जनता, आणि त्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत. सुदैवानं आपल्याला नेतृत्व जे मिळालेलं आहे 2014 नरेंद्रभाई मोदींचं पेटून उठलेलं नेतृत्व आहे मिळालं आपल्याला. म्हणजे या देशासाठी, या समाजासाठी आणि शेवटच्या माणसाला प्रवाहात आणण्यासाठी पेटून उठलेलं नेतृत्व मिळालं. रात्रंदिवस एकच ध्यास आहे, शेवटचा माणूस प्रवाहात आला पाहिजे.
हे राष्ट्र वैभवशाली झालं पाहिजे, एकच स्वप्न. आर्थिक व्यवस्था सातत्यानं सांगतायत मोदी साहेब, 2014च्या अगोदर आपली भारताची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकाच्या खाली होती. 2014च्या नंतर आता 5व्या क्रमांकावर आहे. आणि मोदी साहेबांनी गॅरंटी दिली आहे, तिसऱ्या वेळेस या भारताची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकाला आणणार, 3ऱ्या वेळेस. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की माननीय मोदी साहेबांना 3ऱ्या वेळेस आपल्याला पंतप्रधान करायचं. त्यांना पंतप्रधान करायचं आहे म्हणजे आम्हाला आमच्या तालुक्यातला, आपल्या लोकसभा क्षेत्रातला खासदार निवडून द्यायचा आहे. आपल्या जिल्ह्यातला खासदार निवडून देत असताना आपल्या तालुक्यातला सर्वाधिक कसा मताधिक्य होईल ह्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. आणि इथं बऱ्यापैकी सुपरवारियर आहेत, बूथ प्रमुख आहेत. या सर्व बूथ प्रमुखांनी सुद्धा माननीय मोदी साहेबांनी, आपल्याला आठवतं का नाही माहीत नाही, भोपाळमधून आपल्या सगळ्या बूथ प्रमुखांची चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी एकच म्हटलं होतं, मेरा बूथ सबसे मजबूत म्हटलं होतं. म्हणजे आम्हाला आमच्या देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर जर न्यायची असेल तर मेरा बूथ सबसे मजबूत केला तर मला असं वाटतं की ती अर्थव्यवस्था करणारा जो माणूस आहे, जो नरेंद्र मोदी आहे, म्हणजे खरोखरच म्हणजे आपलं भाग्य आहे की अशा नेतृत्वाचं आपण काम करतोय. आणि हे नेतृत्व आपल्या भारताला मिळालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपलीसुद्धा काम आता 35-37 दिवस राहिले असतील बहुतेक. माझी सर्व आग्रहाची विनंती आहे, जसं आत्ता मागच्या आठवड्यात संमेलन घेतलं, आलात, आजही लगेच म्हणजे 5-7 दिवस झाले नाहीत तोपर्यंत आजही बोलवला, आजही आपण आलेला. मला असं वाटतं की आत्ता रात्र वैराची असती, एक तास, एक दिवस आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आणि म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्याला मी विनंती आहे, आता फार बाहेर जाऊ नका. म्हणजे त्या गावाला काय चाललं हे बघू नका, शेजारच्या घरात काय चाललंय बघू नका, आपल्या बूथवरती काय चाललंय हे बघा, आपल्या बूथवरती कोण या लागलेला आहे बघा, करडी नजर ठेवावं असं माझं मत आहे. मी काल एका गावाला गेलो होतो, माझ्यासमोर काही कार्यकर्ते आले, सांगितलं आपल्या बूथवरती प्रणिती शिंदे येऊन गेलं. मला असं वाटतं की हे सुद्धा आपल्याकडं काय मोहिनी टाकतील सांगता येत नसतं. कारण ह्यांच्याकडे एकच तेवढी जादू, आता डॉक्टर हवीनाळी सांगितलं काय दिल्यावर काय होत असतं इथे. आणि म्हणून मला असं वाटतं क्षणिक आनंद आहे, तो क्षणिक आनंद आहे. तुम्हाला आल्याला घरी आनंद वाटतो, परंतु वाट आपल्या घराची लागते, वाट आपल्या तालुक्याची लागते. एक काळ पाहिलेला आहे आपण, एक काळ पाहिला आहे आपणही आपल्या तालुक्याने मुख्यमंत्री दिलेला आहे. तो काळ आठवा आपल्याला. त्या काळामध्ये आपल्याला झालेला विकास बघा आणि आता ह्या 10 वर्षातला विकास बघा. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यावरती आपली करडी नजर ठेवा. माझं विनंती आहे, तुमचे मित्र असतील, मित्र असले पाहिजे, म्हणजे सर्व मित्र असले पाहिजे, सर्व पक्षात असले पाहिजे. पण आत्ता जर तुमच्या घरी कोण येत असेल तर सावध राहावा. आत्ताची मैत्री खरी नाही. आत्ताच्या तुमच्या घरी जेवण केलेलं खरं नाही. आत्ताचा जेवणाचा, चहा प्यायचा देखावा आहे, शो आहे. जर करायचं होतं, आपल्याला मी नेतृत्व दिलेलं होतं, 50 वर्ष दिलेलं आहे. आजपर्यंत आला असता तर आम्हालाही आनंद वाटला असता, आम्ही स्वीकारलं असतं, आम्ही तुमची मदत घेतली असती, सगळ्यांची घेतली असती. शेवटी माझा एकच केंद्रबिंदू आहे, माझा हा तालुका आणि माझी तालुक्यातली जनता ही मोठी व्हायला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली पाहिजे. आज माझा हा तालुका शैक्षणिकदृष्ट्या प्रचंड मागासलेला आहे, प्रचंड मागासलेला. आम्हाला तुमचा नक्की फायदा झाला असता, पण नाही. तुमच्या मनात ते नाही, तुमच्या मनात एकच आहे, ह्याच्या घरी जायचं, त्याला आपलंसं करायचं, निवडून आलं नमस्कार. तुमचं आमचं काही नातं नाही. मला असं वाटतं की ह्याच्यापासून सावध राहा. एक मत महत्त्वाचा मित्रांनो आपल्या दृष्टीने. आणि माझ्या प्रत्येक बूथ प्रमुखाला आणि सुपरवायझरला आग्रहाची विनंती आहे, आपल्या 3 बूथवरती, 4 बूथवरती, या 3-4 बूथवरती बारकाईने नजर ठेवा. आपल्याला जे दिलेलं काम आहे आता,
म्हणजे आता आपल्याला सातत्यानं काम दिलं गेलं होतं. सुपरवायझर असेल, बूथ प्रमुख असेल, समिती असेल आणि पन्ना प्रमुख असेल, ह्या ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या आता कटाक्षानं काम केलं पाहिजे. आता त्याच्यात परत आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्याला युवा वर्ग वाढवायला सांगितलं आहे, महिला वर्ग वाढवायला सांगितलेला आहे, सामाजिक स्तरातील काही चांगली सामाजिक स्तर म्हणून जी मान्यवर आहेत त्यांना जवळ करायला सांगितलेलं आहे. नवीन मतदार आहेत त्या नवीन मतदाराला जवळ करायला सांगितलेलं आहे. त्यांच्याबरोबर संवाद साधायला सांगितलं. गावातील त्या बूथवरती काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, या प्रतिष्ठित व्यक्तीला सुद्धा संपर्क साधला पाहिजे. आणि माननीय मोदी साहेबांचं काम हे सांगितलं. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं आहे लाभार्थ्याचं संपर्क. म्हणजे आपल्याला नम्रपणाने विनंती आहे, हे एवढे 30-35 दिवस सुद्धा येत. आता हे 35 दिवस आपण काम चांगलं केलं तर पुढचं भारताचं, महाराष्ट्राचं, सोलापूरचं आणि आपल्या दक्षिण तालुक्याचं भवितव्य उज्ज्वल आहे. आणि म्हणून 35 दिवस आपण लाभार्थी जे आहेत या लाभार्थ्याला भेटायचा प्रयत्न करा आणि लाभार्थ्याला सांगा की हा लाभ तुला कशामुळं, हा उज्ज्वला गॅस कशामुळे मिळाला आहे, कुणामुळे मिळाला हे सांगितलं. 5 किलो धान्य कोरोना काळातलं आजही चालू आहे, ते धान्य कुणामुळे मिळालं. अनेक स्वस्त धान्य दुकानदार हे कोणी दिले म्हणून सांगतात, याची जरा जाणीव ठेवा. माननीय मोदी साहेबांमुळे ह्या गरीब लोकांना धान्य मिळायला लागलेलं आहे. श्रेय मात्र मला असं वाटतं की हे दुकानदार घ्यायला. आणि म्हणून लाभार्थीला भेटा, तुम्ही ज्याला घरकुल मिळालं त्याला भेटा. सुदैवानं मोदी साहेबांनी ठरवले हर घर नळ ठरवलेलं आहे. आज नळाच्या योजना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत. प्रत्येक गावात नळ योजनेचे काम चालू आहे. मला असं वाटतं हे सुद्धा आता आपण सांगण्याची गरज आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक जण सांगतात शेतकऱ्याच्या बाबतीत काय झाले. आपण शेतकरी बांधव जरा आठवा झाला. शेतकरी बांधवांना सुद्धा माझ्या आग्रहाची विनंती आहे. जसं की आता 6,000 रुपये वर्षाला सुरू आहेत, दर 4 महिन्याला 2,000 रुपये केंद्र सरकार देते आणि राज्य सरकार 2,000 रुपये देते, म्हणजे दोघांचे मिळून 12,000 रुपये होतात. याचबरोबर आपल्याला आठवत असेल मागचे दिवस शेतकरी बांधवाला मी काय, कारण इथे शहरी भाग बी आहे आणि ग्रामीण भाग पण आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला माझे नम्रपणाने विचारायचं आहे, मागील काळामध्ये इथेनॉल, अटलजीच्या काळामध्ये इथेनॉलचा निर्णय झाला होता, इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळायचं. पण दुर्भाग्यानं अटलजीचं सरकार गेलं आणि मधल्या काळामध्ये 10 वर्षामध्ये सरकार काँग्रेसचं आलं आणि हे इथेनॉल मिसळायचं बंद केलं. साखरेचे भाव खाली आले. साखरेचे भाव खाली आले की स्वाभाविकपणे शेतकऱ्यावरती अन्याय होत होता. आणि परत ज्यावेळेस 14ला सरकार आलं त्यावेळेस पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळायचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे ऊसाचे दर स्थिर राहिले, त्याच्यामुळे साखर कारखाने नीट चालले आणि त्याच्यामुळे आपल्याला भाव नीट मिळाला. आजपर्यंतच्या इतिहासात साखरेची किंमत हे कधीच ठरवलेलं नव्हतं, पण म्हणजे भारत सरकारने यावेळेस ठरवलं साखरेची कमीत कमी किंमत 3100 रुपये ठरवलेले आहेत. त्याच्या खाली विकता येत नाही. नाहीतर साखरेचं उत्पादन झालं की साखरेचे दर ढासळलेले असायचे आणि मग साखरेचे दर कोसळले की ऊसाच्या दरावरती परिणाम त्याचा व्हायचा. ह्या बारीक बारीक गोष्टी शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा केलेल्या आहेत. आज आपण नदीकाठच्या लोकांना माझी विनंती आहे, भविष्यामध्ये आता सातत्यानं चालू आहे की सौर ऊर्जाचे पंप जे आहेत, माझी विनंती आहे आपल्याला सौर ऊर्जाचे पंप घ्या. आपल्याला गरज नाही कोणाच्या लाईट मागाय. हळूहळू आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली पावलंसुद्धा पुढे गेली पाहिजे. मला असं वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी शेतकऱ्यांच्या दृष्टीने, घरकुलाच्या सुद्धा, जे पूर्वी घरकुलं मिळायची ती घरकुलं कशी मिळत होती आणि किती मिळत होती, कुणाला मिळत होती. ज्याच्याकडे मोठा बंगला आहे त्याला घरकुलं मिळायची आणि जो गरजू आहे त्याला घरकुल. आता ऑनलाईनमुळे मला हे दलाल संपलेलं आहे. संजय गांधी निराधारची योजना हे गरीब लोकांना द्यायचं म्हटलं तर दलाल लोक 100-200 रुपये घेतल्याशिवाय आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे देत नाही. शेतकऱ्याला कमिशन म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झालं, म्हणजे गारपीट झाली असेल, दुष्काळ पडला असेल, शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे असतील तर कुणीतरी आपल्याला पैसे घेतल्याशिवाय हे दलाल लोक आपल्याला निधी देत म्हणजे अनुदान देत नव्हते. आता सगळं ऑनलाईन केलं आहे. हे कल्याण झालं शेतकऱ्यांचं, लाभार्थ्याला थेट लाभ मिळायला लागला. पण जे दलाल लोक होते दलाली कमी झाली. ज्याला लाभ मिळतो तो वरडत नाही, म्हणजे तो फार गोंधळ करत नाही, तो सुखी आहे, समाधानी आहे.
पण ज्याची दलाली जे बुडाली आहे ना, ते तरफडा लागलेत आता, ते तरफडा लागलेत. आणि मोदींच्या विरोधात एक आलंय. माझा दावा आहे, त्यांना विचारा काय मोदींनी कमी केलंय म्हणून. एकच सांगतात, संविधान संपवणार आहे, संविधान संपवणार आहे. मला असं वाटतं यातलं 90% लोकांना संविधान काय हे माहिती नसेल. ज्या गोष्टी माहिती नाहीत त्याच्यावर चर्चा करायची. आणि 10 वर्षात संपवायचं होतं तर 10 वर्षात संपवून होतं. मुस्लिमांना सांगायचं की जर ते मध्ये आले तर तुम्हाला पाकिस्तानमध्ये हाकलून देतील, तुम्हाला उभं कापतील म्हणून सांगायचं. काही पण सांगायचं. किती मुस्लिम लोकांवर अन्याय झालाय 10 वर्षामध्ये. किती आतंकवाद्यांनी येऊन आपल्याकडे गोंधळ घातलाय. पूर्वी कसं असायचं, कुणी बी या, घुसा, हल्ले करा, मजा करा, लुटा, भारताला असुरक्षित ठेवा, ही पूर्वी व्हायचं. पण ते आता होईना आता. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, दलाल लोक जे आहेत, ह्या दलालाची तडफड चालू आहे. आणि मग कोणते विकासावर चर्चा नाही, विकासावर कोण बोलायला तयार नाही. कारण ह्यांना विकास नकोच आहे. ह्यांना एकच पाहिजे आहे, देश असुरक्षित ठेवायचा आहे. देश असुरक्षित ठेवून आपली पोळी भाजायची. आणि म्हणून माझी कार्यकर्त्याला विनंती आहे, मला माझं घर सुरक्षित ठेवायचं आहे, माझं गाव सुरक्षित ठेवायचं आहे, माझं शहर सुरक्षित ठेवायचं आहे, माझा जिल्हा सुरक्षित ठेवायचा आहे. तर आपल्याला भविष्य काळामध्ये चिंतन करा. तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, जर भाजपचं सरकार 14 नंतर आलं नसतं तर काय हाल झाले असते आपले. जायला रस्ते नीट नसते. आज रस्त्याचं जाळं झाल्यामुळं शेतीचं दुधाचं उत्पादन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालं आपल्यात. आज जवळपास 1,00,000-1,15,00,000 लिटर दूध आपल्या तालुक्यात झालेलं आहे, जे की कधी 8-10 हजार लिटरच्या वर दूध नव्हतं 14च्या अगोदर. ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा वाढ झाली. विकासावर तर मी खूप बोलू शकतो, म्हणजे एवढी झालेली कामं आहेत. आज आपण MIDC रद्द झाली, 200 दिवस उपोषण झालं, 200 दिवस उपोषण झालं. आणि मधल्या काळामध्ये आपलं सरकार नसताना त्यांनी रद्द केलं. हरकत नाही, माझा प्रस्ताव परत एकदा आहे. आणि मी तुम्हाला नक्की सांगतो, या तालुक्यात MIDC करणारच आहे आणि करायचीच आहे आपल्याला. शेवटी या तालुक्यातल्या लोकांना रोजगार द्यायचा आहे आपल्याला. आणि मग ते बंद केलं तर मी दुसरं डोकं चालवलं, पर्यटनावर डोकं चालवण्याचा प्रयत्न केला. पर्यटनाचा सुरुवात केली कुडाल संगमावर. कुडाल संगमला जवळपास 175 कोटीचा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. जिल्हा नियोजनाने त्यांना मान्यता दिलेली आहे, राज्य सरकारकडे गेलेलं आहे. आता हाय पॉवर कमिटी, आता ही मंत्रिमंडळ वगैरे वगैरे थोडंसं उशीर लागला, तिथून आपण सुरुवात करायला लागलो. आज आमचं कुडालचं जर देवस्थान चांगलं झालं तर तिथं तीर्थक्षेत्र जर झालं तर मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये तिथं रोजगार निर्मिती होणार. त्याचबरोबर पुढं नांदणीला आलो, तिथं पर्यटन स्थळ कळालं. आपल्या होडगीला सुद्धा आता सकाळी बघितलं बऱ्यापैकी बांधकाम पुढं चाललेलं आहे. होडगीला एक टप्पा फक्त झालेला आहे. आता आपण इथं सिद्धेश्वर वनमेळामध्ये 9.5 कोटी रुपयाचा आपले सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी मान्यता दिलेली आहे. सिद्धेश्वर वनमेळामध्ये करमणुकी साधन म्हणून 8-9 आपल्या संभाजी महाराज तलावामध्ये एक बाबा गाडी करण्याचा प्रयत्न करायला. म्हणजे होडगी रोड ते पलीकडचा विजापूर ह्या दोन्हीच्या मध्ये एक बाबा गाडी करणार. कुठून तर काय ना आपल्यात रोजगार वाढला पाहिजे, ह्याच्यासाठी आटोकाट आपण प्रयत्न करायला. म्हणजे या तालुक्यात रोजगार वाढला पाहिजे. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात कसे वाढतील ह्याच्यासाठी सुद्धा पुढील काळामध्ये आपल्याला प्रयत्न करावा. हे प्रयत्न करत असताना आपल्याला पाहिजे तेवढा निधी जर पाहिजे आणि आम्हाला आमच्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर 35 दिवस आता तुम्ही थोडंसं घरावरचं लक्ष कमी करावं असं माझी हात जोडून विनंती आहे. थोडंसं लक्ष कमी करा. पुढचं भविष्य आपल्याला उज्ज्वल भविष्य या देशाचं, राज्याचं, आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या तालुक्याचं करायचं असं 35 दिवस तुम्ही आता दिले पाहिजे. रात्रंदिवस काम करून आपल्याला 51% जरी म्हणत मजबूत बूथ म्हणलेला आहे. मला असं वाटतं की कमीत कमी 51% आहे. म्हणजे जास्ती किती करावं ह्याच्यावर बंधन नाही बरं का. 100% केलं तर सोन्याहून पिवळं आहे. म्हणून 51% जर म्हणत असतील तर आपल्याला जास्तीत जास्त करायचं आहे. आणि हे कराल अशी मी आपल्याकडून आशा बाळगू का नको? नक्की 35 दिवस मी कुठं जरी विचारलं तर तुम्ही सांगितलं पाहिजे आज ह्या बूथवरती फिरायला लागलेलो आहे, मी अमुक ह्याच्या घरी गेलेलो आहे, अमुक ते मी कालच त्याला फोन केला काय करायला, कारण बूथ क्रमांक 1 आहे त्यांच्याकडे.
तिथून काल सुरुवात केली. मी तात्याला पहिला फोन केला, तात्या तुम्ही सुपरवायझर आहात, तुम्ही 3 बूथ आहेत, मागच्या वेळेस आपल्याला थोडा त्रास झाला आहे, आता ह्यावेळेस आदरणीय तिकडे गेलेले आहेत वगैरे वगैरे सांगितलं. अजून काय हरकत नाही, आपल्याला काय अडचण नाही तशी. मला असं वाटतं की मी कुणाला जरी फोन केला तरी मला असं वाटतं की तुम्ही आता सांगितलं पाहिजे की मी बूथवरती फिरालोय, अमुक ह्याच्या घरी आल्यावर आहे. एक एक माणूस जोडायचा प्रयत्न करा. शेवटी मतदान हे माणसंच करणार आहे, त्यांच्यासारखं बोगस मतदान आपल्याला करायचं नाही. 2014ला आठवतं का रामकाका गावात मला येऊ दिलं नाही, तुमच्या गावात, त्यांच्या गावात आता आपल्याकडे आले त्यावेळेस 14ला मतदानाला कमीत कमी 1000 पोलीस फोर्स असेल तिरे गावात. त्यांच्या बाहेरचं मतदानच करू देत नव्हते ते, फक्त बाहेर लाईन असायची, मतदान मात्र त्यांना माहिती कोण करतो, मी सांगत नाही, त्यांना माहिती. म्हणजे एवढी दहशत, म्हणजे काळेसाहेबांनी आता नरेंद्र सांगितलं, दहशत, खूप मोठी दहशत होती. अहो साधक विरोधकाला भेटलं तरी सुद्धा मराठीतल्या शिवाय तुम्हाला पाठ आहेत, काय बोलतात त्यांनी. हां, आणि 5 वर्षात फिरकत नव्हते कधी, आपल्यालाही माहिती आहे सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं एक आपलं त्यांचं काय उन्नत नका काढू. एकच आपल्याला करायचं आहे, प्रत्येक कुटुंब हा भारतीय जनता पक्षाला जोडायला. आपलं पूर्वी काय ठरलं होतं, आपल्याला काँग्रेस मुक्त नाही, आपल्याला काय करायचं ठरलंय, आपल्याला निगेटिव्ह चर्चा करायची नाही, आपल्याला भाजपमय तालुका करायचा आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी गेलं पाहिजे. माझी या निमित्ताने विनंती आहे, प्रत्येक बूथवरती जर तुम्हाला 19-20 कार्यकर्ता वाटला तर त्याला सुद्धा पक्षात घ्यावं, तुमच्या संमतीनंच घ्या. मी असं म्हणत नाही की तुमची संमती नसेल तर घेऊ नका, पण संमती असेल तर त्याला सुद्धा सन्मानानं घ्या. उद्या 6 तारखेला आपल्याला पक्षाचा स्थापना दिवस आहे. माझी या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे, प्रत्येक बूथवरती आपला स्थापना दिवस साजरा झाला पाहिजे. करणार ना? प्रत्येक बूथवरती, आणि प्रत्येक बूथवरती प्रत्येकाच्या घरावरती आपला झेंडा फडकायला पाहिजे आणि भाजपमयच केलं पाहिजे आपण वातावरण. आणि माझी विनंती आहे, त्या दिवशी आपल्या स्थापनाच्या दिवशी आपण किती कार्यकर्ते प्रत्येकजण प्रवेश करतील, एवढे कार्यकर्ते प्रवेश करा, सर्व भाजपमय आपलं झालं पाहिजे. आणि मी परत एकदा जाता सांगतो, या काळात तुमची दोस्ती ठेवू नका. तुम्ही यांच्याकडे या, तुमच्याकडे या. मला आठवते बरं का, मी ज्यावेळेस 2000 मला वाटतं 4च्या नंतर मी काही उपोषणकर्त्याला भेटायला जात होतो. उपोषणला बसले होते, आठवतं का नाही माहीत नाही कोणाला अजून ना. उपोषणला काही लोक बसली होते की आमचे नेते सोलापूर सोडलंय म्हणून, सोलापूरला यायचं बंद केलंय. मी म्हणलं उपोषण करू नका, ते मोठे नेते आहे, ते छोट्या गावात कशाला करता. तर या माझ्या पत्रकार मित्रांनी बातमी लिहिली, सुभाष देशमुख काँग्रेसच्या वाटेवर. त्यावेळेस बातमी, कारण आपण लहान असतो ना त्यावेळेस, असंच असतं. म्हणजे अन्याय होतो तो लहानावरच होत असतो, अन्याय होतो तो गरिबावरच होत असतो. आणि मग आता काय होतंय, आता मी कुठे बी जाऊ द्या, आता काय, आता उलटी भाषा असते. बहुतेक सुभाष देशमुख त्यांना बहुतेक भाजपमध्ये घ्यायला लागले. आत्ताची भाषा बदलली आता. आणि म्हणून मला असं वाटतंय, आत्ताची दोस्ती तुमची, तुम्ही गावात कसा आहात त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही जर दुबळे असाल तर हे पेपरवाले लिहिणार बहुतेक भाजपचा कार्यकर्ता अमुक अमुक वाटेवरती. तुम्ही दुबळे राहू नका, तुम्ही सक्षम व्हा. आणि सक्षम झालात, त्यांना आला की सगळे भाजपमध्ये कार्यकर्ते भाजपमध्ये यायला लागले, अशी चर्चा होत असते. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, 6 एप्रिल जो स्थापना दिवस आहे त्या दिवशी आपण जास्तीत जास्त प्रवेश करू, आपण भारतीय जनता पक्ष वातावरण निर्मिती करू, इतकं छान वातावरण निर्मिती करू. मला असं वाटतं की आत्ता आपण जे कमळ चिन्ह काढायचं होतं त्याच्यावर आता फार चर्चा करू नका, कारण खूप माझा आणि त्यांचा खूप वादग्रस्त विषय झाला. माझ्या घरावरचे कमळसुद्धा त्यांनी मला पुसून टाकायला लावलं.
मी संमती दिली, सगळं दिलं, पण त्याच्यात आता त्याच्या वादात न जाता पण आपल्याला 6 एप्रिलचा मात्र छान कार्यक्रम करू आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय माझे विधानसभेतले आत्ताचे सदस्य, आत्ताचे म्हणतोय, पुढं माझ्यावर ठेवायचं का पुढं पाठवायचं? लोकसभेमध्ये म्हणा, लोकसभेमध्ये पाठवायचं आहे तर काय शब्द द्यायचा आपण आपल्या तालुक्याच्या वतीनं, विधानसभा क्षेत्राच्या वतीनं? 6 विधानसभा क्षेत्र आहेत. हे आमचे हिरापुरे काका वय वर्ष 80 असेल पण वय वर्ष 18 सारखं वागतात बघा. वय वर्ष 18 सारखं. माझ्या दृष्टीनं हिरापुरे काका माझ्याकडे भेटायला आलेत आणि एक निवेदन नाही असं कधीच कुठलाच दिवस जात नाही. आणि येताना प्रत्येक वेळेस किमान 10-15 लोकांची नावं, हो का, ह्या लोकांना भेटलो बरं का मी, त्यांचे फोन नंबर सहित आणतात ते माझ्या प्रत्येक वेळेस. आहे ना, तुमचे जोडीदारच आहेत ते, तुमच्या दोघीचे जोडीदारच आहेत ते. त्याच्यामुळं तिथलं माझी चिंता तशी तेवढी राहिलेली नाही. तेवढी तुम्ही दोघी सक्षम आहे तिथं टिकेकरवाडीला, टिकेकरवाडीच्या अडचणी आहेत त्या आपण काढू. पण खरंच हिरापुरे आपला विषय चालला होता, आपण काय करायचं? 6 विधानसभा आहेत. 6 विधानसभेमध्ये आपण पुढं राहायचं का सगळ्यात जास्त पूर्ण भाजपमय करू आणि आदरणीय ज्यांनी आपल्याकडं राम आणलाय, कुणी राम आणून दिला आपल्याला? मोदी साहेबांनी राम आणलाय. मग त्या रामाला आणण्याची जबाबदारी कुणाची आपली? ह्या रामाला आणायची जबाबदारी कुणाची आपली? आपल्या सर्वांची आहे. आणि सर्वात जास्त मताधिकाने या रामाला आणचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.